नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। संग्रामपूर तालुका वरवट वकाल येथे पत्रकार म्हणत थांबवले अन फावड्याने घातला जीवावर उठलेला वार, पुरवठा कार्यालयात पोलीस पाठवल्याचा जाब, वरवट बकालमध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला। संग्रामपूर तालुक्यात निर्भीड पत्रकारितेला थेट आव्हान देणारी थरारक घटना घडली असून वरवट बकाल येथे अज्ञात तिघांनी एका पत्रकारावर फावड्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे। तू पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस कशाला पाठविले असा जाब विचारत जीवे मारण्याची धमकी देत हा प्राणघातक हल्ला करण्यात आला। या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या हल्ल्यातून शेख कदीर शेख दास्तागीर वय 42 राहणार वरवट बकाल, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा, दैनिक सेवा शक्तीचे उपसंपादक हे थोडक्यात बचावले। दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी शेख कदीर हे दिवसभर न्यायालयीन कामकाज आटोपून सायंकाळी सुमारे 6 वाजता आपल्या MH04E1733 क्रमांकाच्या मोटारसायकलने घरी जात होते। मधुकर बकाल यांच्या शेतालगत असलेल्या हनुमान मंदिर परिसरात अचानक विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या 3 इसमांनी त्यांचा रस्ता अडविला। ओ पत्रकार असा आवाज देत थांबवून आरोपींनी अश्लील शिवीगाळ सुरू केली। त्यानंतर पुरवठा कार्यालयात पोलीस कशाला पाठविले असा जाब विचारत थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। क्षणाचाही विलंब न करता एका आरोपीने हातातील फावड्याने थेट डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। प्रसंगावधान राखत हा घाव चुकवताना फावडा त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर बसून गंभीर दुखापत झाली। आरडाओरड होताच तिघेही हल्लेखोर घटनास्थळावरून पलायन झाले। प्रारंभी दुखापत किरकोळ वाटल्याने उपचार घेतले नाहीत, मात्र दुसऱ्या दिवशी हाताला सूज वाढल्याने वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे लागले। या प्रकरणात शेख कदीर यांनी तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत संबंधितांकडून आपल्या जीवितास धोका असल्याची ठाम भावना व्यक्त केली असून आरोपी समोर आल्यास ओळख पटवू शकतो असे स्पष्ट नमूद केले आहे। हा हल्ला पत्रकारितेतील कामामुळे निर्माण झालेल्या आकसातूनच झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। या थरारक घटनेमुळे संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये संताप उसळला आहे। सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारे जीवघेणे हल्ले होणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला असल्याचे बोलले जात आहे। हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे। दरम्यान तामगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोपटे करीत आहेत। आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, संशयित दुचाकी, मोबाईल रेकॉर्ड यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत।